तर उद्धव ठाकरेंनी 6 फुटीर खासदारांविरोधामध्ये रणशिंग फुंकलंय। उद्यापासून ते पुढील 3 दिवस फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात ते दौरा करणार आहेत। उद्धव ठाकरे या 6ही खासदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधून ठिकठिकाणी मेळावे देखील घेणार आहेत। एकीकडे एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर 3 ची तयारी केल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे पक्ष संघटना मजबूत ठेवण्यासाठी दौरा करतायत। आज ते नागपुरात पोहोचणार आहेत, त्यामुळे फुटलेल्या खासदारांवरती काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं आता लक्ष असेल। खासदार ओमराजे निंबाळकर फुटीनंतर उद्धव ठाकरेंचा 28 जूनला धाराशिव दौरा होणार आहे। ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून या दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे। धाराशिवमध्ये एकनाथ शिंदे यांची शेवटची सभा पार पडली, तिथेच उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची तयारी नेमकी कशी सुरू आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी। बघूयात। खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे स्वतः त्या मतदारसंघाचे दौरे करतात, तिथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। धाराशिवमध्ये 28 तारखेला उद्धव ठाकरेंचा दौरा असणार आहे। जिल्हाभरात पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहे। धाराशिवच्या सिद्धाई मंगल कार्यालयामध्ये याच ठिकाणी कार्यकर्ता मेळावा होणार आहे। उद्धव साहेब सकाळी 10 वाजता परभणीहून डायरेक्ट धाराशिवला येणार आहेत। तर 3 वाजता बैठक आहे सिद्धाई ह्याला कार्यकर्त्यांची पूर्ण। त्यांना भेटण्यासाठी साहेब सिद्धाई इथं धाराशिवमध्ये येतात। काय तयारी झाली आहे? तयारी आमच्या प्रत्येक विधानसभा बैठका चालू आहेत। प्रत्येक ठिकाणी पदाधिकाऱ्याच्या चर्चा आमच्या झालेल्या आहेत आणि हजारो लोक आपल्याकडे इथं दाखल होतील। त्यांनी इथं सभा का घेतली मला माहित नाही, परंतु आम्हाला नाईलाज म्हणून इथं पावसामुळे सभा घ्यावी लागलेली आहे। नाहीतर उद्धव साहेबांची सभा असं कुठल्या कार्यालयामध्ये होणं शक्य नाही आहे। त्यांचा फॉलोअर आमच्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे, परंतु ठीक आहे, पुढील काळामध्ये मोठी सभा त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही घेऊ। ठाकरेंच्या दौऱ्यावेळी कसा प्रतिसाद मिळतो आणि उद्धव ठाकरे कार्यकर्त्याला काय संबोधित करतात याकडेच लक्ष आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव।